जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। मुंबई येथील बोट दुर्घटनेत नेव्ही कर्मचारी मंगेश केळशीकर यांचा मृत्यू झाला। ही दुःखाची बातमी कळताच मंगेश यांच्या बदलापुरातील राहत्या घरी मोठ्या संख्येने त्याचे नातेवाईक शेजारी जमले आहेत। मंगेश हे घरातील एकमेव कमावते होते। त्यांच्या कुटुंबाचा आधारस्तंभ हरपलाय, त्यामुळे त्यांच्या घरच्यांना आर्थिक मदतीची गरज आहे। राज्य आणि केंद्र सरकारने ही आर्थिक मदत करावी असं आवाहन त्यांच्या नातेवाईकांकडून केलं जात आहे। हे खूप शॉकिंग आहे आमच्यासाठी। आणि आम्ही कसं आमचं नेहमीचं उठणं बसणं आहे आणि त्यांना आम्ही एका हाकेवर त्यांना कधी हाक मारली ना, मंगेश भाऊ हे आम्हाला ही मदत हवी आहे किंवा हा प्रोग्राम आपल्याला करायचा आहे, तर ते कधीही आम्हाला त्यांनी नाही ही गोष्ट कधीच बोलले नाही। ते खूप चांगले होते। त्यांची वाईफ पण खूप चांगली आहे आणि तो छोटा मुलगा त्याच्याकडे तर आम्हाला बघवतसुद्धा नाही आहे। आणि प्लीज जी काही मदत होईल ना सगळ्यांकडून, आमचं सगळ्यांचं तुम्हाला आव्हान आहे, प्लीज त्यांना काही मदत करा तुम्ही। राज्य सरकार, केंद्र सरकार ज्यांच्याकडूनही होईल सगळ्यांनी मदत करा। इथले लोकल पॉलिटिक्स आहेत त्यांनी केली तरी काही वाईट नाही आहे, प्लीज करा तुम्ही मदत। नाव काय आपलं? जया मराठे। खूप छान होता, मनमिळावू होता। प्रत्येक कार्यामध्ये सरशीने सहभागी व्हायचा। खूप मनमिळावू पोरगा होता आणि वय त्याचं अजिबातच नाही, 30 ते 33च्या आसपास असेल। त्याच्यानंतर त्याची एक पत्नी, एक छोटं बाळ आहे त्याचं 5 वर्षाचं आणि आता ती 3 महिन्याची प्रेग्नंट आहे। अशी अत्यंत दुःखद घटना झालेली आहे आज या ठिकाणी। तर तुम्ही प्रशासनाकडून किंवा तुमच्या चॅनलकडून जितकी तुम्हाला मदत करता येईल तितकी प्लीज करा। म्हणजे सगळ्यांचा हात जोडून तुम्हाला विनंती आहे। त्या मुलीच्या मागे कोणी नाही, तिला सासरे नाही आहेत, तिला वडील नाही आहेत, त्या घरी कोणी नाही, ती खूप एकटी पडलेली आहे मुलगी। नाव काय आपलं? कविता कांसे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी।